नमस्कार मंडळी, सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या अजून एका नवीन अशा व्लॉग मध्ये मी अमृता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर सकाळचे 10 वाजलेले आणि सकाळी 10 वाजता मी सुरत मध्ये जाऊन पोहोचलेली आहे, कारण सुरत मध्ये थोडंसं काम होतं, माझंही होतं आणि ललिताचंही होतं। तर मग आम्ही दोघी मिळून निघालो होतो सुरतला। तर आज मुलांना घरीच ठेवलं, रविवार होता म्हणून मुलांना घरी ठेवलं आणि नवऱ्यांनाही घरीच ठेवलं आणि आम्ही दोघी जणीच निघालो। म्हटलं चला आपण दोघीच जाऊया। तर हे आहे सुरतचं मेडिकल कॉलेज आणि इथं ललिताच्या सासूबाईंच्या औषधं घ्यायची होती, गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही इथं आलो होतो। तर इथलं काम केलं, इथून आम्ही गोळ्या औषधं वगैरे घेतल्या आणि तिथून परत आम्ही निघालो सुरतच्या मार्केटला। तर सुरतचं जे मार्केट आहे चौटा बाजार, तिथं आम्हाला जायचं होतं शॉपिंगला। तर इथं हे आहे सुरतचं मेडिकल कॉलेज आणि याच्या पाठीमागे अजून खूप साऱ्या बिल्डिंग आहेत। तर हे सुरुवातीला काम चालू आहे आणि चालता चालता तिचं सुद्धा व्लॉगिंगचं शूट चालू आहे आणि माझं सुद्धा चालू आहे, दोघींचं चालू आहे। आणि हे सगळं करत करत शूट घेत घेत मस्त गप्पा गोष्टी करत करत आम्ही निघालोय। आणि आता इथलं मेडिकल कॉलेज मधलं काम आवरून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो चौटा मार्केटला। सकाळी सकाळीच पोहोचलो होतो म्हणून तेवढी दुकानं सगळी उघडलेली नव्हती, पण दुपारनंतर खूप गर्दी होते इथं। तर इथं जाऊन एक चप्पलचं दुकान उघडं होतं, तर तिथं जाऊन बघितल्या, खूप छान छान चपला फक्त 100 आणि 150 रुपयांमध्ये होत्या, मस्त होत्या। पण सध्या चप्पलची गरज नव्हती म्हणून बघितलं फक्त। आम्हाला पण दुकानं ओपन होईपर्यंत टाइमपासच करायचा होता थोडासा, म्हणून चप्पल काही घेतली नाही, पण बघून घेतल्या सगळ्या। यूज होणार नव्हती, तशी गरज नव्हती म्हणून घेतली नाही, बाकी घेण्यासारख्या होत्या। आणि ते झाल्यानंतर आम्हाला इथे एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात यायचं होतं, तिथून एक क्रीम घ्यायची होती, पण ती दुकान ना ते संडे असल्यामुळे बंद होतं, ते काम आमचं आज काही झालंच नाही म्हणून मग आम्ही दुसरे ठिकाणी बघितलं। तर सुरत मध्ये ना जसं की पुण्यामध्ये तुळशीबाग आहे ना, मोठं मार्केट आहे, तिथं खूप सगळ्या व्हरायटीज आणि खूप छान छान एकदम रिझनेबल रेट मध्ये सगळं भेटतं। तसं हे सुरतचं मार्केट आहे। एक रविवारी मार्केट सुद्धा असतं सुरतचं, तिथं सगळ्या प्रकारचे फॅब्रिक अगदी स्वस्तात भेटतात। आणि हे आहे चौटा बाजार सुरतचं, इथे सुद्धा सगळं काही एकदम स्वस्तात भेटतं, खूप छान क्वालिटी सुद्धा आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये भेटतं। तर इथं आम्हाला कॉर्ड सेट खूप आवडले, खूप छान फॅन्सी असे कॉर्ड सेट होते, मटेरियल पण छान होतं, आवडले म्हणून आम्ही सगळ्या प्रकारचे बघितले होते। तर दादांनी सुद्धा आम्हाला छान सगळं दाखवलं, कलर वगैरे, आणि मटेरियलच्या हिशोबाने ना प्राइस खूपच कमी होती, फक्त 650 मध्ये होते इथं कॉर्ड सेट। क्वालिटी एकदम भारी होती, प्रिंट सुद्धा छान होती, एकदम लेटेस्ट, जे कोणाकडेच नाही तशी होती। तर हे आवडले इथं आम्हाला। तर आम्ही दोघींनी मिळून या दुकानातूनच खूप सारी शॉपिंग केली। शॉपिंग चालू होती, व्हिडिओ बनवायचे सुद्धा चालू होते व्लॉगिंग साठीचे, आणि सगळं चालू होतं। मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो, दुसरी सुद्धा कामं होती तिथं चौटा मार्केटमध्ये, मुलांसाठी कपडे सुद्धा छान भेटतात, मग ती सुद्धा घेतली, अंदाजे घेतली, साईज तेवढं लक्षात येत नाही मुलांचं, तरी सुद्धा घेतला आम्ही। बॅग घेतल्या, पिशव्या घेतल्या, पर्स सुद्धा छान होते तिथं, 300 रुपयात 2 असं काहीतरी होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाविलाजाने दुसऱ्याच एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात गेलो, तर तिथं मला लिपस्टिक घ्यायची होती। ललिता मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे तिला थोडंसं नॉलेज आहे या प्रोडक्ट बद्दल, म्हणून मी तिच्या सल्ल्याने एक लिपस्टिक घेतली। तर मी इथं इनसाइडची लिपस्टिक घेतली, तर 14 जुरी ह्या शेड आहे माझ्या लिपस्टिकचा, कारण माझा कलर सावळा असल्यामुळं, म्हणून मग मी ती घेतली। आणि बाकी बँगल्स, सेट, हार वगैरे खूप काही होतं, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या बघण्यासारख्या, घेण्यासारख्या, आणि किंमत सुद्धा थोडीशीच होती, पण एवढा काही विचार केला नव्हता आणि तेवढं बजेटच नव्हतं आमचं, तेवढे पैसे आम्ही आणले नव्हते, म्हणून ना थोडी चिंगूस पण एक खरेदी केली। म्हटलं आपण दिवाळीच्या अगोदर नक्की येऊया, नवरात्री झाल्यावर इथं शॉपिंगला, तेव्हा खूप सारे पैसे घेऊन येऊ आणि खूप सारी शॉपिंग करूया, कारण आज अचानक आलो होतो, तसं यायचं प्लॅनिंग नव्हतं म्हणून। आणि बाकी तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण बाजारच भरलाय। नशीब त्या दिवशी पाऊस नव्हता, ऊन मात्र खूप होता आणि गरमी तर विचारूच नका, भयंकर। ते तर आमचा अवतार बघूनच कळत असेल काय हालत झालेली ती, पण त्या दिवशी काय उन्हाचा आणि गरमीचा विचार केला नाही, एकदम बिनधास्तपणे मोकळ्या मनाने फिरलो। मुलं सोबत राहतात तर खूप जास्त टेन्शन राहतं मुलांचं। तर तुम्ही बघू शकता ही लखनवी टॉप आहेत, लखनवी फॅब्रिक, आणि ते कुर्ती किती महाग असतं, तर इथं फक्त 250 रुपयामध्ये एक आणि 500 मध्ये 2 अशी प्राइस आहे। तर ललिताने घेतले, मला सध्या नको होते, माझ्याकडे होते एक्स्ट्राचे, म्हणजे जे की मी अजून वापरले सुद्धा नाहीयेत, नवेच्या नवे होते, म्हणून मग मी काही घेतले नाही, तिने घेतले तिच्यासाठी। त्याचबरोबर आम्ही इथं कॉर्ड सेट घेतलेले, ते फिटिंग करून घेतले, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो सुरत बस स्टँडला। तर हे आहे सुरतचं बस स्टँड, तुम्ही बघू शकता, गर्दी एवढी प्रचंड की कसा बसा रस्ता काढत आम्ही इथून बाहेर म्हणजे आत जाण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही बघू शकता, आम्हाला वाटलं रविवारच्या दिवशी गर्दी कमी असेल, पण उलट रविवारच्या दिवशी तर पाय ठेवायला पण जागा नाही इथं,
तर हे आहे सुरत सिटीच्या बाहेर जाणाऱ्या बसचं बस स्टँड. ह्याच्या बाजूलाच आहे सिटी बसचं बस स्टँड. वेगवेगळे बस स्टँड असून सुद्धा एवढी सारी गर्दी, प्रचंड भयंकर गर्दी. बस कंटिन्यू येत आहेत, बस कंटिन्यू जात आहेत. बस येता येताच भरून जाती आणि जाता जाता तर मग उभा राहिलेल्या लोकांना बसायला जागाच नाही. आमच्या समोर 5-6 बस निघाल्या अंकलेश्वरला जाणाऱ्या, पण त्या फुल होऊन गेलेल्या होत्या. म्हणून आम्ही थोडा वेळ उभा राहिलो. पण सकाळपासून शॉपिंग करून करून खूप दमलो होतो, म्हणून आम्ही कसा बसा रस्ता काढत काढत इथून बाहेर निघलो. आणि मग एक नाश्त्याचं कसलं तरी आपलं भेटलं आम्हाला एक हॉटेलसारखं, तर तिथं जाऊन आम्ही थोडासा नाश्ता केला. कारण 3 वाजत आलेले होते आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आम्ही, म्हणून मग सकाळी घरून चहा नाश्ता केला होता मी. आणि नंतर